चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। सकाळी मी उठलेले जवळजवळ मला वाटते 5:45-6 वाजता। अंघोळीला पाणी ठेवत आहे आता। आणि रात्री आम्ही भिजत आलेलो श्रेयाने मी। छत्री होती पण दोघांच्यामध्ये छत्री एक पुरं होत नाही, दोघांची पण एक साईड भिजली। मग छत्री बघा तुम्ही अशा पद्धतीने आले की लगेच पसरून ठेवायची, त्यामुळे काय होतं तर पाणी पूर्ण सगळं नितळलं जातं आणि जे छत्रीचं कापड असतं ते खराब होत नाही। मी तर अशाच पद्धतीने छत्री पसरून ठेवत असते। त्यानंतर आंघोळ्या चहा वगैरे झाला, सगळं लोटून काढलं, सडा रांगोळी झाली आणि हे आणि श्री बसलेले देवपूजेला। तर ते मला म्हणत होते की नाश्त्याला काहीतरी बनव। मग मी आता बनवत आहे उपीट आणि चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा उपीटची रेसिपी शेअर करूया। आता मी कोणत्या पद्धतीने उपीट बनवते बघा। सगळ्यात आधी रवा स्वच्छ निवडून घ्यायचा, कारण रव्यामध्ये जाळी आळी काहीतरी असू शकते, त्यामुळे ते सगळं व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि रवा असा कोरडाच भाजून घ्यायचा। थोडंसं तेल तुम्ही घातला तरी चालेल, पण उपीटला तेल मात्र जास्त वापरायचं, त्यामुळे उपीट आपलं खूप छान असं मऊसूत तयार होतं। आणि रवा भाजण्याची जी प्रोसेस असते ती सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे। आणि माझे कपडे सुद्धा आता धुवून झालेले आहेत आणि कपडे वाळत घालायची माझी घाई चालू आहे, कारण की बाहेर ऊन खूप चांगलं पडलेलं। म्हटलं सकाळ सकाळी ऊन पडलेलं आहे तर कपडे वाळतील, कारण पावसाळ्यात बघू शकता तुम्ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो कपड्यांचा, कारण कपडेच वाळत नाहीत आणि घरभर सगळ्या कपडेच कपडे। आणि जास्त प्रॉब्लेम कोणाला येतो तर ज्यांना वाळत घालायला जागा नाही अशा लोकांना जास्त प्रॉब्लेम येतो। आणि जी पातळ कपडे असतात ती काय वाळतात, पण जाड असतात ती अजिबात वाळत नाहीत। आणि आता रवा आपला चांगला भाजून झालेला आहे, रवा काढून घेतलेला आहे। तसेच उपीटला पाणीसुद्धा मी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे। जवळजवळ 3 पळी मी तेल त्यामध्ये घातलेलं आहे आणि तेल चांगलं कडलं की जिरं मोहरी घालून घ्यायची। जिरं मोहरी पण जास्त घालायची, कारण की उपीटमध्ये जिरं मोहरीचा स्वाद खूप छान येतो। त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा पण जास्त वापरायचा। कांदा मात्र इथं व्यवस्थित भाजून घ्यायचा, जवळजवळ लालसर कलर येऊसपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। इथं जर तुमच्याकडे कढीपत्ता असला तर कढीपत्ता तुम्ही घालू शकता। माझ्याजवळ कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी घातलेला नाही, पण कढीपत्ता हा उपीटला लागतोच। उपीट असून दे, पोहे असून दे, नाश्त्याचा कोणताही पदार्थ असला तर आपल्याला कढीपत्ता असला की त्याची टेस्ट खूप चांगली येते। आणि कांदा व्यवस्थित भाजून झाला की मग त्यामध्ये आपण उपीटमध्ये डाळसुद्धा वापरायची। मग इथं तुम्ही उडदाची जी डाळ असते ती वापरू शकता, किंवा आता मी इथं मसूर डाळ वापरत आहे। उडदाच्या डाळीमुळे सुद्धा खूप चांगली टेस्ट येते। आणि कांदा भाजल्यानंतर मी स्मॅशरमध्ये जो टोमॅटो चिरलेला होता तो घातला। त्यानंतर जी डाळ निवडून घेतलेली ती घातली। आणि तुम्हाला जर पिवळं उपीट पाहिजे असेल तर इथं हळदसुद्धा तुम्ही घालू शकता, पण आमच्यात काय पिवळं उपीट कोण खात नाही। आणि कसं होतं पिवळ्या उपीटमुळे थोडंसं पित्तसुद्धा वाढतं, त्यामुळे पांढरंच उपीट खाल्लेलं कधीही चांगलं। त्यानंतर जो भाजलेला रवा होता तो पण त्यामध्ये घातला आणि व्यवस्थित तेलात हे सगळं भाजून घ्यायचं आहे, कारण की हे सगळं परत एकदा आपण तेलात सगळं व्यवस्थित भाजलं की त्याची टेस्ट खूप चांगली येते। गॅस मात्र मंदच ठेवायचा। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर यामध्ये घालायची। साखर मात्र आवर्जून घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, पण भरपूर तुमच्याकडे असली तर तुम्ही खूप जास्त अशी एकदम बारीक चिरून कोथिंबीर घाला, त्याने सुद्धा टेस्ट खूप चांगली येते। आता मीठ आणि साखर घालून व्यवस्थित ते हलवून घेतलं आणि त्यानंतर जे आपण गरम पाणी केलेलं होतं ते आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे। पाणी वापरत असताना गार अजिबात वापरायचं नाही, लक्षात ठेवा। एकदम कडकडीत असं पाणी वापरायचं, कारण जेवढं गरम पाणी आपण घालू तेवढा रवा आपला लगेच असा फुलून वर येतो। आणि उपीट बघू शकता तुम्ही, म्हणजे पाणी मी पूर्ण पातेल्यावर घातलं। आता तुम्हाला पातळ दिसत असणार आहे, पण एकदम मंद गॅस करायचा आणि झाकून ठेवायचं। एक 5 ते 10 मिनटं तुम्ही झाकून ठेवला की पूर्ण असा रवा तो फुलून येतो आणि खूप छान पद्धतीने उपीट आपलं शिजलं जातं। लगेच इथं गॅस बंद करायचं नाही, लक्षात ठेवा। थोडा वेळ 1 5 ते 10 मिनटं आपण त्याला झाकून ठेवून तसंच ठेवायचं आहे।
कसं होतं, सगळे जे जिन्नस असतात आपण त्यामध्ये घातलेले ते एकमेकाबरोबर चांगले शिजले की खाताना खूप चांगलं लागतं. आणि आपण थोडीशी मसूर डाळ पण घातलेली आहे, तीसुद्धा व्यवस्थित शिजली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे एक 5 ते 10 मिनटं मंद गॅसवर शिजून द्यायचं ते. आणि जर तुम्ही इथं गरम पाणी वापरला नाही, पाणी जर तुम्ही गार वापरला तर उपीट असं पूर्ण असं फुलून येणार नाही, एकदम असं ते गीच्च म्हणजे चिकट असं उपीट तयार होणार आहे. त्यामुळं पाणी वापरताना एकदम कडकडीत गरम पाणीच वापरायचं. तुम्ही बघू शकता उपीटला आपल्या कलर किती छान आलेला आहे. पांढरं का झालं नाही उपीट, तर आपण यामध्ये टोमॅटो ॲड केलेला होता, त्यामुळे टोमॅटो आणि मसूर डाळीचा कलर उपीटला आलेला आहे, त्यामुळे ते उपीट पांढरं झालेलं नाही. पण चवीला एकच नंबर उपीट झालेलं होतं. याच्यावर तुम्ही थोडीशी शेव किंवा फरसाणा घालून जरी खाल्ला तरीसुद्धा एकच नंबर लागतं. बघू शकता किती छान सुट्ट असं उपीट आपलं झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे वाजले असतील 9:30 ते 10 आणि आता चहा, नाश्ता, आंघोळ्या, देवपूजा सगळं झालेलं आहे. स्वयंपाकाला आता कुकरला मी चवळी लावलेली होती, भात झालेला आहे. चवळी इथे शिजलेली आहे, भात झालेला आहे. आता चवळीची भाजी आणि भाकर तेवढ्या करायचे आणि त्यानंतर मग दुकानात जायचं आहे आपल्याला. कारण आता गणपतीमुळे कामं आहेत दुकानामध्ये आणि सगळ्यात जास्त ब्लाउजांची कामं आहेत. सणावारांना कसं लागतं बायकांना ब्लाउज वगैरे, त्यामुळे ती द्यावीच लागणार, कारण गणपतीत आपल्याला 8 दिवस जायला काय मिळणार नाही. तर आता एवढं सगळं आवरते. यांना भूक लागलेली, मग म्हणलेत नाश्त्याला काय तर कर म्हणून मग उपीट केलं. ते खाऊन वगैरे गेल्यात, त्यामुळे आता 12-1 वाजेपर्यंत तर काय टेन्शन नाही आहे. पाणी आलेलं आहे, श्रीनं पाणी आणलेलं आहे. भांडी काही जास्त नाही आहे, कारण रात्री सगळी घासलेली होती. आता स्वयंपाक बनवते. जी काही 4 भांडी पडलेली आहेत ती पण लगेच खळबळून टाकते, म्हणजे संध्याकाळी आपण आले की आपल्याला फ्रेश वाटतं थोडं. नाही तर पसारा बघून आणि डोकं दुखायला लागतं. संध्याकाळी आपलं वाचन असणार आहे. चला. आणि आज बनवणार आहे मी भाजीला चवळीची भाजी, चवळीचं उसळ बनवणार आहे. चवळी काय मी रात्री भिजत घातली नाही, पण रात्री भिजत घातला तर शिजायला लवकर म्हणजे बरी पडते. आणि मी डायरेक्टच कुकरला निवडली स्वच्छ, कारण खडं वगैरे असतात त्यामध्ये. निवडली स्वच्छ आणि मग शिजवून घेतली कुकरला 5 ते 6 शिट्ट्या देऊन. खूप चांगली चवळी आपली शिजलेली आहे. चवळी चांगली शिजली तरच चांगली लागते. आणि हे जे तेल होतं ते मी पापड तळलेलं, परत आपण जे घाऱ्या तळलेल्या होत्या ते तेल होतं, त्यामुळे त्यामध्ये ते घाऱ्याचं वगैरे कण राहिलेलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते काळपट दिसत असणार आहे. आणि 1-2 पळी तेल घातलं. तेल कढल्यानंतर जिरं मोहरी घातली, भरपूर असा कांदा घातला. कांद्याला चांगला तांबूस कलर आल्यानंतर मग हळद, हिंग वापरलं आणि त्यानंतर चवीनुसार आपलं घरचं लाल तिखट जे आहे ते ॲड करणार आहे. आता तुमच्या घरात जसं म्हणजे तिखट वगैरे लागत असेल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. आणि ते सगळं आपण कांद्यासोबत तेलात व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर 2 टोमॅटोसुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत, कारण जी चवळीची उसळ असते किंवा मुगाची उसळ असते त्याला टोमॅटो कांदा यांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागते, त्यामुळे ते दोन्हीही घालायचं. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही इथं घालू शकता. कोथिंबीर घातल्यावर सुद्धा उसळ्याला टेस्ट खूप चांगली येते. आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही इथं घालू शकता. त्यानंतर चवळीतलं पाणी सगळं काढून घेतलं आणि ती नुसता चवळी मी त्यामध्ये ॲड केली. वरनं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे. चवळीची भाजी झालेली आहे. आता भाकरी पटणं बनवून घेते. रात्री आमटी बनवलेली होती ती पण आता उकळून घेतली. छान झालेली आहे आमटी पण. काय नाही, नुसता कांदा टोमॅटो, डाळ शिजताना घातलेलं कांदा टोमॅटो आणि तुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ असं घालून शिजवलेलं आणि आलं लसणाची फोडणी मारलेली. एवढंच केलं. जिरं मोहरी, आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे काही नव्हतं. आता मी इथं चवळीचं जे उसळ बनवलेलं आहे तर याला सुद्धा कोथिंबीर जास्त पाहिजे. उसळाला कोणत्या पण कोथिंबीर असली की खूप छान लागते. कोथिंबीरच नाही आहे, आणायला पाहिजे. बाजारातच आहे नाही मी आता किती दिवस झाले, त्यामुळे ते राहिलेली आहे. हे गेले की समोरचं जे दिसतात जवळजवळ तेवढं आणतात आणि रिकामं होतात. अजून केससुद्धा विचारलेले नाहीत. भाकरी करते, केस वगैरे विचारून आवरून मग जायचं.
ही चवळीची उसळ तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि अगदी प्रवासाला जर तुम्हाला न्यायची असेल तर याच्यापेक्षा सुक्की अशी करायची म्हणजे खूप छान लागते. तर खरं मला तर ही चवळी म्हणजे दह्यासोबत खाल्ली तर चांगली लागते. मला आवडते दह्यासोबत. मूग चवळी मी दह्यासोबतच खाते आणि मला दही खूप आवडतं. मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी आईच्या घरात आमच्या एक चंबू ठरलेला असायचा. तो माझ्यासाठीच होता फक्त. त्यात दही लावून ठेवले की ते फक्त मीच खात होते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.